रात्र अजूनही काळोखी असते. त्या शांत जागेत आर्यन, सिया आणि समीर उभे असतात. आर्यन अजूनही त्या स्क्रीनवर दिसलेल्या सिग्नेचरचा विचार करत असतो. सिया विचारते, आर्यन, त्या सिग्नेचरवर कोणाचं नाव होतं? आर्यन काही क्षण काही बोलत नाही. मग तो हळू आवाजात म्हणतो, ते नाव मी ओळखतो. समीर त्याच्याकडे पाहतो. म्हणजे तो तुझ्या ओळखीचा आहे? आर्यन मान हलवतो. तो म्हणतो, तो माणूस माझ्या घरात येत जात असतो. सिया दचकते. म्हणजे तो तुमच्या कुटुंबाचा जवळचा आहे? आर्यन म्हणतो, हो. आई त्याच्यावर खूप विश्वास ठेवायची. समीर गंभीरपणे म्हणतो, म्हणूनच त्याने विश्वासघात केला. आर्यन पेनड्राईव्ह पुन्हा हातात घेतो. तो म्हणतो, मला अजून एक गोष्ट समजून घ्यायची आहे. सिया विचारते, काय? आर्यन म्हणतो, आई त्या माणसाला का भेटत होती? समीर उत्तर देतो, कारण ती त्याच्या विरोधात पुरावे गोळा करत होती. आर्यन आश्चर्याने त्याच्याकडे पाहतो. म्हणजे आईला आधीच माहिती होतं? समीर शांतपणे म्हणतो, हो, तुझ्या आईला सर्व माहिती होतं. सिया म्हणते, मग तिचा मृत्यू अपघात नव्हता? समीर उत्तर देतो, तो एक प्लॅन होता. काही क्षण तिघेही शांत राहतात. आर्यनच्या डोळ्यात राग दिसायला लागतो. तो म्हणतो, म्हणजे आईला गप्प बसवण्यासाठी हे सगळं केलं गेलं? समीर मान हलवतो. तेवढ्यात सियाचा फोन वाजतो. ती स्क्रीनकडे पाहते आणि थबकते. आर्यन विचारतो, कोण आहे? सिया हळू आवाजात म्हणते, हा नंबर तुझ्या घरातून आहे. आर्यन दचकतो. तो फोन घेतो. पलीकडून एक ओळखीचा आवाज येतो, आर्यन, तू कुठे आहेस? आर्यन शांतपणे उत्तर देतो, का? तो आवाज पुन्हा म्हणतो, कारण मला माहीत आहे तू काय शोधतोयस. आर्यनचा श्वास जड होतो. तो विचारतो, तुम्हाला कसं कळलं? त्या आवाजात हलकी हसू येते, कारण ती डायरी सुरुवातीपासून माझ्याकडेच होती. आर्यन काही क्षण काही बोलू शकत नाही. सिया आणि समीर त्याच्याकडे पाहत राहतात. फोनवरचा आवाज पुन्हा म्हणतो, जर तुला सत्य हवं असेल तर उद्या सकाळी जुन्या बंगल्यावर ये. फोन कट होतो. तिघेही शांत उभे असतात. समीर विचारतो, कोण होता? आर्यन हळू आवाजात म्हणतो, तोच माणूस ज्याचं नाव त्या सिग्नेचरवर होतं. आणि उद्या सत्य समोर येणार आहे. जुन्या बंगल्याचं नाव ऐकताच आर्यनच्या मनात एकच विचार येतो, जर त्या माणसाला सगळं माहिती असेल तर तो इतका शांत का आहे? आणि सर्वात मोठा प्रश्न, तो खरोखर सत्य सांगणार आहे का, की हा आणखी एक सापळा आहे? याचं उत्तर मिळेल पुढच्या एपिसोडमध्ये. पूर्ण स्टोरी ऐकण्यासाठी स्टोरी लॉग्स मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.